वाघ महेंद्र, टूल अँड डाय मेकर इन्स्ट्रक्टर, फाईट एसी. आपण वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या मशीनवर जॉब करत असतो. जॉब करत असताना कटिंग टूलच्या सहाय्याने जॉबवर मटेरियल कटिंगची क्रिया चालू असते. कटिंग टूलच्या सहाय्याने जॉबवर मटेरियल कटिंगची क्रिया करीत असताना त्या ठिकाणी जॉबवर वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस निर्माण होत असतात. ते फोर्सेसला विरोध करण्यासाठी, ऑपरेशन करताना जॉब घट्ट पकडून ठेवण्यासाठी, जॉब ऑपरेशन करताना सटकून बाहेर पडू नये यासाठी आपण जॉब पकडण्यासाठी मशीनवर ज्या डिव्हाइसचा उपयोग करत असतो त्याला आपण म्हणतो वर्क होल्डिंग डिव्हाइस असे म्हणतो. मग आता आपण ग्राइंडिंग मशीन हे प्रकरण शिकवत आहे. मग ग्राइंडिंग मशीनवर जॉब करीत असताना जॉबला पकडून ठेवण्यासाठी, ऑपरेशन करीत असताना जॉबवर व्हायब्रेशन येऊ नये यासाठी आणि जॉब घट्ट पकडण्यासाठी ग्राइंडिंग मशीनवर आपण ज्या जॉब पकडण्यासाठी ज्या साधनांचा आपण उपयोग करत असतो त्या साधनांना आपण ग्राइंडिंग मशीन वर्क होल्डिंग डिव्हाइस असे म्हणतो. हे वर्क होल्डिंग डिव्हाइस पकडल्यामुळे जॉब ऑपरेशन करताना घट्ट पकडला जातो, व्हायब्रेशन होत नाही, तो सटकून जात नाही, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत नाही. आता कामाच्या स्वरूपानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करत असतो. त्याच्यामध्ये काही फ्लॅट जॉब असतात, काही राऊंड जॉब असतात, काही बारीक स्वरूपाचे जॉब असतात, काही एकदम बारीक स्वरूपाचे जॉब असतात. असे जॉब पकडण्यासाठी आपण वेगवेगळ्या होल्डिंग डिव्हाइसचा त्या ठिकाणी आपण उपयोग करत असतो. आपण वर्कशॉपची व्याख्या पाहिली वर्क होल्डिंग डिव्हाइसची. त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहे टाईप्स ऑफ वर्क होल्डिंग डिव्हाइस. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो कोणता आहे? मॅग्नेटिक चेक. मॅग्नेटिक चेक हा सरफेस ग्राइंडिंग मशीनमध्ये जास्त करून वापरला जाणारा होल्डिंग डिव्हाइस आहे, टूल जॉब होल्डिंग डिव्हाइस आहे. वर्कशॉपमध्ये जवळजवळ सरफेस ग्राइंडिंगवर काम करत असताना 80 ते 90% जॉब आपण मॅग्नेटिक चेकवर पकडत असतो. याच्यामध्ये क्विक क्लॅम्पिंग आणि क्विक अनक्लॅम्पिंग त्या ठिकाणी केले जाते. त्याच्यानंतर पुढचा जो व्हाईस आहे होल्डिंग डिव्हाइस आहे तो व्हाईस हा मॅग्नेटिक चेक नंतर दुसऱ्या नंबरला वापरला जाणारा काय आहे तो जॉब होल्डिंग डिव्हाइस. त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक प्लेन व्हाईस आहे, दुसरा सिव्हिल बेस व्हाईस आहे आणि तिसरा युनिव्हर्सल व्हाईस आहे. याच्यामध्ये पहिला जो व्हाईस आहे तो कोणता आहे? प्लेन व्हाईस. प्लेन व्हाईस म्हणजे अशा पद्धतीने हा व्हाईस असतो. याला कुठलीही डिग्री वगैरे त्या ठिकाणी देता येत नाही. मशीनवर जॉबवर प्लेन ऑपरेशन करण्यासाठी कुठलीही डिग्री न देता ऑपरेशन करण्यासाठी आपण ज्या व्हाईसचा उपयोग करतो त्या व्हाईसला आपण प्लेन मशीन व्हाईस असे म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो सिव्हिल बेस व्हाईस. हा जो प्रकार आहे सिव्हिल बेस व्हाईस. प्लेन व्हाईसला कुठलीही डिग्री देता येत नाही. सिव्हिल बेस व्हाईसवर या ठिकाणी 360 डिग्रीची मार्किंग केलेली असते. जमीन पातळीला समांतर हा 360 डिग्रीमध्ये आपल्याला गोलाकार या ठिकाणी फिरवता येते. याचा बेस आणि बॉडी 2 भागात तयार केलेला असते. जमीन पातळीला समांतर असा तिरका स्लॉट ग्राइंडिंग करायचा असेल किंवा असा तिरका स्लॉट ग्राइंडिंग करायचा असेल किंवा प्लेन व्हाईस प्रमाणे काम करायचं असेल अशा ठिकाणी या सिव्हिल बेस व्हाईसचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. तिसरा जो व्हाईसचा प्रकार आहे तो आहे युनिव्हर्सल व्हाईस. युनिव्हर्सल व्हाईस म्हणजे काय? प्लेन व्हाईस आणि सिव्हिल बेस व्हाईस दोन्ही व्हाईसवर जर तुम्हाला काम करता येत नसेल अशा वेळेस आपण तिसऱ्या व्हाईसचा जो उपयोग करतो त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल व्हाईस असे म्हणतो. मग आता हे 2 व्हाईस असताना युनिव्हर्सल व्हाईसची काय गरज पडली? हा सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे. याला या बाजून पण अँगल द्यायचा असतो, या बाजून पण अँगल द्यायचा असतो. असं कंबाईन डिग्री ग्राइंडिंग करण्यासाठी, कंपाऊंड डिग्री ग्राइंडिंग करण्यासाठी या ठिकाणी युनिव्हर्सल व्हाईसचा उपयोग केला जातो. याला बेसची समांतर अशी पण डिग्री देता येते, ॲक्सिसची समांतर अशी पण डिग्री देता येते, अशी पण डिग्री देता येते. एका वेळेस 3 डिग्री देऊन ग्राइंडिंग करता येतं, म्हणून आपण याला युनिव्हर्सल व्हाईस असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा एक व्हाईस असतो, याच्याकडे टिल्टिंग व्हाईस. तो फक्त 85 डिग्रीमध्ये असा होत असतो. जॉबवर चांपर वगैरे मारण्यासाठी टिल्टिंग व्हाईसचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. पुढचा जो होल्डिंग डिव्हाइसचा जॉब होल्डिंग डिव्हाइसचा प्रकार आहे तो अँगल प्लेट. कोणता आहे तो? अँगल प्लेट. याला आपण म्हणतो अँगल प्लेट. या ठिकाणी राईट अँगल अशा पद्धतीने जॉब पकडण्यासाठी राईट अँगल जॉब पकडण्यासाठी या ठिकाणी अँगल प्लेटचा उपयोग केला जातो. अँगल प्लेट ही ॲडजस्टेबल पण असते आणि सॉलिड पण असते. 90 डिग्रीमध्ये जर तुम्हाला जॉब ग्राइंडिंग करायचे असतील अशा पद्धतीने तर त्या ठिकाणी या अँगल प्लेटचा उपयोग केला जातो. जॉब पकडण्यासाठी सिलिकॉनचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. याला म्हणतात अँगल प्लेट. दुसरा जो आहे तो व्ही ब्लॉक. हा जो तिसरा चौथा जो पार्ट आहे तो कोणता आहे? व्ही ब्लॉक. ज्यावेळी राऊंड जॉब तुम्हाला पकडायचे असतील अशा पद्धतीने राऊंड जॉब पकडण्यासाठी या व्ही ब्लॉकचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी सी क्लॅम्प त्या ठिकाणी उपयोगात आणली जाते. हा व्ही ब्लॉक राऊंड जॉब पकडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पुढचा जो प्रकार आहे तो सी क्लॅम्प. याला आपण काय म्हणतो? सी क्लॅम्प म्हणतो. अँगल प्लेट बरोबर जॉब पकडण्यासाठी किंवा डायरेक्ट व्हाईस बरोबर
किंवा जॉबच्या टेबल बरोबर 2 किंवा 2पेक्षा जास्त जॉब पकडण्यासाठी या सी क्लॅम्पचा उपयोग केला जातो. या ठिकाणी असते अशा पद्धतीने ही सी क्लॅम्प असते. अशा पद्धतीने अँगल पेज बरोबर जॉब पकडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार येतो क्लॅम्प म्हणजे काय, तर या अशा पद्धतीने क्लॅम्पचा उपयोग केला जातो. या ठिकाणी हा जॉब आहे, या ठिकाणी सपोर्ट आहे आणि ही जी दिसते ही क्लॅम्प म्हणजे डायरेक्ट मोठ्या आकाराचे जॉब असतील तर व्हाईस किंवा टेबलवर क्लॅम्प करून त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. या क्लॅम्प बरोबर टी बोल्टचा उपयोग केला जातो. दिसतोय अशा पद्धतीने हा टी बोल्ट असतो. हा टी बोल्ट नट आणि क्लॅम्प अशा पद्धतीने लावून त्या ठिकाणी जॉबच्या टेबलची किंवा मशीन टेबलची त्या ठिकाणी तो घट्ट केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे काय आहे, सपोर्टिंग डिवाइस. सपोर्टिंग डिवाइस म्हणजे काय, जॉबच्या उंचीवर भाग दुसऱ्या बाजून सपोर्ट लावण्यासाठी किंवा खालच्या बाजून पॅरलल लावण्यासाठी हे देतात. पॅरलल ब्लॉकचा किंवा स्टेप ब्लॉकचा उपयोग केला जातो जेणेकरून जॉबला एका बाजून त्या ठिकाणी सपोर्ट मिळतो. या ठिकाणी सपोर्टिंग ब्लॉक आणि त्याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. शेवटचा मुख्य जो प्रकार आहे तो काय आहे, पिक्चर. इतर कोणत्याही होल्डिंग डिव्हाइसमध्ये जॉब ज्यावेळेस पकडता येत नसेल असा विशिष्ट आकाराचा जॉब पकडण्यासाठी सर्किट ग्राइंडिंग मशीनवर कोणता उपयोग केला जातो, फिक्चरचा उपयोग केला जातो. फिक्चर ज्याच्यासाठी तयार केले तोच जॉब त्याच्यावर पकडता येतो, दुसरा जॉब त्या ठिकाणी पकडता येत नाही. अनियमित आकाराचे जॉब पकडण्यासाठी किंवा विशेष जॉब पकडण्यासाठी फिक्चरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो डिमॅग्नेटिझम. रायटिंग मशीनवर ते मॅग्नेटिक चेकवर जॉब ठेवून थोड्याफार प्रमाणात त्या जॉबवर काय होतं, मॅग्नेट उतरते. ते आलेले मॅग्नेट काढून टाकण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतो आपण, डिमॅग्नेटिझर असे म्हणतो. जॉबमध्ये आलेल्या मॅग्नेट काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे कोणतं आहे, सरफेस ग्राइंडिंग मशीनवर होल्डिंग डिव्हाइस आहे. सरफेस ग्राइंडिंग मशीनवर जॉब करत असताना जॉबला पकडून ठेवण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्याला आपण म्हणतो सरफेस ग्राइंडिंग मशीनवर होल्डिंग डिव्हाइस असे आपण या ठिकाणी म्हणत असतो. या ठिकाणी प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद, नमस्कार.